नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या आंबा महोत्सवमध्ये आणि आंबा म्हटलं की मे महिना आणि सगळ्या वेगळ्या गोष्टी येतातच. आणि आता आपल्यासोबत तुला जपणाऱ्याची अशी छान जोडी आणि प्लस एक क्यूट मुलगी जी अगदी शांत नाही आहे आणि ती आता तुझे बिहेव करते शांतपणाचं. कशात तुम्ही लोक? आय एम गुड, वी आर गुड. कशी आहेस? गुड. अरे मोठ्याने बोल ना. गुड. तिला ऍक्च्युली गेम्स खेळायला खूप आवडतात आणि तुम्ही आता गेम्स खेळायला आज इकडे आलाय तर तुम्ही एक्साइटेड आहात आणि तुम्हाला सरप्राईज होतं ना, हे वेगळं होतं काहीतरी ना? हो, सरप्राईज होतं कारण की आम्हाला शेड्यूल पाठवलं जात नाही. आम्हाला अचानक सांगितलं की इथे यायचंय. उत्सुक येस, कारण की काय आम्हाला तेही सांगितलं नाहीये. आम्ही फक्त इथे आलो आहोत. एक्झॅक्टली, तो तसं म्हणाला आम्हाला काहीच माहिती नाही की काय होणार आहे काय नाही. एक्साइटमेंट आहे, नवीन गोष्टी असतील. जसं तू म्हणालीस आता नवीन आम्हाला कळलं की गेम्स असणार आहेत. सो बघूया कसं काय घडतंय, मजा येईल नक्कीच. ऍक्च्युली हिच्यासाठी मजा येते कारण हिला गेम्स खेळायला खूप आवडतात. मी सेटवर आलेली आंबे आलेत की सगळ्यांना मज्जा येते. गेम्स गेम्स गेम मग ते आंब्यांची रिलेटेड गेम्स आहेत ना सगळे. मग तू मगाशी बोलास की आंबे सगळ्यांना आवडतात हे माहितीये मला. मला पण येणार आहे, असं फक्त तिला येणार आहे असं नाही. तिला येणार आहे तो भाग वेगळा, मला पण येणार आहे. अरे मला प्रश्न विचारायचा होता तिला. तुला गेम्स खेळायला आवडतात, असं यासाठी स्पेशल गेम्स आहेत तर तू काय काय खेळणार आहेस आज? मँगोस असतात त्याचे 3 टाकायचे. हो. आणि आंबे खायचे तुला, तेवढंच करायचं आज. आंबे खायचे. आमरस प्यालीस का? आमरस प्यायलीस? ना मग अशी सांग. बाय द वे, आंबा म्हटलं की मे महिना येतो आणि तू मगाशी बोलास की मे महिना तर सुट्टी वगैरे सगळं संपलेलं आहे, आपलं वय निघून गेलेलं आहे. पण तुझं निघालेलं एक गप रे. एज्युकेशन झालेली आहे, वय नाही निघालं. माझं पण सुट्टीचं वय गेलेलं वय नाही आहे. निघालंय, फक्त मे महिन्याची शाळा सुट्टी. सुटली आहे मागे. भांडू नका, इंटरव्ह्यू कंटिन्यू करूया. तर तुम्हा सगळ्यांना, ऍक्च्युली नाही सो तुम्हा दोघांना जर वेळ मिळाली आणि तुमच्या आयुष्यामध्ये असा आशीर्वाद दिला की आता तुम्हाला मे महिना एन्जॉय करायचा आहे तर तुम्ही पहिली गोष्ट कुठली करा? क्रिकेट. हो. आणि क्रिकेट खेळून मग दमल्यानंतर मी काहीतरी असं कोल्ड ड्रिंक नाही तर बर्फ गोळा वगैरे खायचं झाडाखाली बसून वगैरे. चक्क तसं म्हणजे आपण लहानपणी करायचं टेक्स्टबुक वगैरे मध्ये बघतो, चक्क तसं खेळून एक मोठं झाड असायचं, त्याच्या कॅनोपी खाली बसून गप्पा टप्पा आणि आराम करायचे, एकमेकांना सांगायचं तेरी गलती आहे, मॅच का मुजरिम तू आहे. त्या सगळ्या गोष्टी, क्रिकेट वगैरे, मँगो शेक, बर्फ गोळा, कोल्ड ड्रिंक्स, तहान, घाम, या सगळ्या गोष्टी. म्हणजे तू या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली मिस करतोयस आता? म्हणजे मज्जा होती त्या टप्प्यात, त्या गोष्टी करायची मज्जा वेगळी होती. छान आहे. काहीतरी टेक्स्टबुक म्हटलं की मला पण आवडायचं. ते बालभारतीच्या पुस्तकामध्ये लहानपणी असायचे ना. एक्झॅक्टली तसं जगलोय. तेच. येस. ते मिसिंग होत चाललंय आता. खरंच गरज आहे त्या गोष्टीची. तू काय करशील? मला तर सध्या सुट्टी हवी आहे छान. उन्हाळ्याची जी शाळेत सुट्टी मिळायची तशी मिळाली तर मला मज्जा येईल खरंच खूप. आणि मेहनत घेऊन काम करते, घर इकडे नाहीये, आई बाबांना मिस करते, घर मिस करते, तरी काम करत असते. हॅट्स ऑफ टू हर. बघ, तुला बोलता बोलता कॉम्प्लिमेंट मिळाली. नाही बोलता म्हणजे कॉन्शियसली देतोय, बोलता बोलत. आय मीन इट. नाही खरंय. तर ती सुट्टी मिळाली तर मला खरंच खूप छान वाटेल कारण माझ्या फॅमिलीसोबत मला टाइम स्पेंड करता येईल. आज माझ्या आईबाबांचा अॅनिव्हर्सरी आहे पण मी आज इथे आहे, सो मला ते थोडंसं असं वाटतंय. सो मला असं वाटतं की ती सुट्टी मिळाली तर सगळेच क्षण जगता येतील. आंबे खाणं किंवा आईबाबांसोबत किंवा कझिनसोबत बसून मजा मस्ती करणं, झाडावरती वगैरे गावाला जाऊन झाडावरती चढण्याची वेगळी मजा होती, कुल्फी खाण्याची वेगळी मजा होती. आजकाल आपण ते नाही करत सहजा, पण लहानपणी आपण हे खूप केलेलं आहे. आता थोडंसं आपण हायजीनवरती लक्ष देतो, पण मला वाटतं की लहानपणी ह्या गोष्टी एवढ्या मॅटर नव्हत्या करत. येस, ऍक्च्युली मला तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतं त्या गोष्टी मी पण आता मिस आउट करते. पण ठीक आहे, आज आंबा महोत्सव आहे. आंबे खायला रेडी आहात का तुम्ही? प्रश्न आंबे खायला मी जेवण झाल्यानंतर पोट भरलेलं असेल तरी देयर इज ऑलवेज सम रूम फॉर मँगोज. येस, माहितीये. आज आमरस 8-9 आंबे खातो. गरमीचा सुद्धा मला काही त्रास होत नाही. हे एक चांगलं काहीतरी, गरमीचा त्रास होत नाही. ते एक आंबा खाल्ला की पिंपल्सना सुरुवात होते आम्हाला. तसं काही नाही, मला पण नाही होत. आम्ही लकी आहोत. लकी आहात. प्रॉब्लेम मी कधी ते अनुभवलं पण नाहीये की खूप आंबे खाल्ल्यामुळे गरमी होते.
ती कॉन्सेप्टच मला माहित नाही, असं कसं होऊ शकतं. येस चालेल, थँक्यू सो मच. तुम्ही आज एन्जॉय करा, मस्त मजा करा. कुठेतरी एक दिवस मिळालाय तुम्हाला स्केड्यूल मधला. चालेल, थँक्यू. जाता जाता फक्त येस थँक्यू. बाय बाय बोल. बाय बाय.